भाजपा आमदार गोपीचंद पडळकर त्यांच्याकडून जयंत पाटलांवर करण्यात आलेल्या टीकेच्या निषेधार्थ आणि अभियंता अवधूत वडर आत्महत्ये प्रकरणात सखोल चौकशीच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं आज सांगलीमध्ये आंदोलन करणार आहेत आणि हा निषेध मोर्चा आता निघालेला आहे। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हा विराट मोर्चा निघालेला आहे आणि या मोर्चामध्ये खासदार निलेश लंके, खासदार अमोल कोल्हे यांच्यासह आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार बजरंग सोनवणे, रोहित पवार, रोहित पाटील आणि अनेक पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झालेत। तर या मोर्चावर लक्ष ठेवण्यात आमचे प्रतिनिधी सरफराज सनदी, आपण थेट जाऊया सरफराजकडे जाणून घेऊया मोर्चा संदर्भात। सरफराज, सांगलीमध्ये हा भव्य दिव्य असा विराट मोर्चा निघालेला आहे आणि राष्ट्रवादीचे झाडून सगळे खासदार आमदार या मोर्चामध्ये आज आलेले दिसतात। काय नेमके या संदर्भातले सविस्तर तपशील आहेत? खरं तर जयंत पाटील यांच्यावरील टीकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट चांगलाच आक्रमक झाला होता। ठिकठिकाणी राज्यभर आंदोलन करण्यात आली होती आणि कुठेतरी पडळकरांच्यावर च्या बाबतीत कारवाई व्हावी किंवा माफी मागावी अशासह महाराष्ट्राची संस्कृती वाचावी हा नारा घेऊन आता सांगलीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून एक विराट मोर्चाचं जे आहे ते आयोजन करण्यात आलेलं आहे आणि शहरातला जो पुष्पराज चौक आहे या ठिकाणी आता मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील किंवा जयंत पाटील समर्थक असतील हे एकत्रित झालेले आहेत आणि या आंदोलनात सहभागी होण्यासाठी खासदार निलेश लंके असतील, त्याचबरोबर सांगलीचे खासदार विशाल पाटील असतील, त्याचबरोबर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी आमदार जे आहेत ते देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी गोळा होत आहेत आणि काही वेळानंतर या ठिकाणी या मोर्चाला जी आहे ती सुरुवात होणार आहे। मात्र तत्पूर्वी या ठिकाणी या नेत्यांच्याकडून जे काही नेते आता या ठिकाणी सहभागी झालेले आहेत त्यांच्याकडून कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात येत आहे, त्याचबरोबर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला देखील अभिवादन करण्यात येत आहे आणि प्रचंड गर्दी अशी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे कार्यकर्ते हे गोपीचंद पडळकरांच्या विरोधात कशा पद्धतीने आक्रमक झाले आहेत ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। या आंदोलनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच नव्हे तर महाविकास आघाडीचे नेते देखील आता सहभागी होताना पाहायला मिळत आहेत। रोहित पवार देखील या मोर्चामध्ये आता सहभागी झालेले आहेत। काही वेळानंतर हा मोर्चा जो आहे तो पुष्पराज चौकातून स्टेशन चौक पर्यंतकडे निघणार आहे। या ठिकाणी राजाराम बापू पाटील यांचा जो पुतळा आहे, स्मारक जे आहे त्या ठिकाणी या मोर्चाचं जे आहे तो समारोप होणार आहे आणि त्या ठिकाणी नेत्यांची जी भाषणं आहेत ती होणार आहेत। खरं तर या आंदोलनामध्ये या मोर्चाच्या माध्यमातून गोपीचंद पडळकरांच्या बाबतीत भाजपाने कारवाई करावी अशी मागणी देखील आहे, माफी मागावी, त्याचबरोबर अवधूत वडार या अभियंत्याने आत्महत्या केली आहे त्या आत्महत्येची सखोल चौकशी करावी अशी मागणी घेऊन या ठिकाणी राष्ट्रवादी जी आहे ती आता सांगलीच्या रस्त्यावर उतरल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि एकूणच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट जे आहे तो प्रचंड आक्रमक असल्याचं आता आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। ठीक, सरफराज धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि जरूर आपल्याकडून अपडेट जाणून घेत राहू वेळोवेळी। सरफराज सनदी आमचे प्रतिनिधी सांगलीमधून आपल्याबरोबर होते। तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातर्फे हा मोर्चा काढण्यात आलाय, मात्र मवियाचे सुद्धा अनेक नेते या मोर्चामध्ये सहभागी होत आहेत। खासदार निलेश लंके आणि आव्हाडांची यावर नेमकी काय प्रतिक्रिया तेही पाहूया। काय भाषा आहे? राजाराम बापू पाटील केवढं मोठं व्यक्तिमत्व, म्हणजे इंदिरा गांधी ज्यांना मुख्यमंत्रीपदी बसवणार होते ते व्यक्तिमत्व, ज्यांच्या पत्नीने कधीही राजकारणात हस्तक्षेप केला नाही ते अशी त्यांच्या पत्नी म्हणजे जयंतरावांच्या मातोश्री। आणि जयंत पाटील साहेबांचा स्वभाव, त्यांचा मृदू स्वभाव, स्मितहास्य, कधीही कमरेच्या खाली वार न करणारे, कोणाबद्दलही कधी खालच्या भाषेत न बोलणारे, संसदीय लोकशाही प्रणालीमधला कुठलाही शब्द वापरणार नाही ज्याच्यात संसदीय लोकशाहीचा अपमान होईल, अशा सगळ्या मर्यादा बाळगणाऱ्या विरुद्ध अशा खालच्या पातळीवर जाऊन बोलणं महाराष्ट्राच्या राजकारणाची निचोत्तम पातळी आपण गाठतो। हा परिसर यशवंतराव चव्हाणांच्या आठवणी घेऊन राज्याला नव्हे देशाला दिशा देणारा हा जिल्हा आहे। त्याच पावलावर पाऊल ठेवून आदरणीय पवार साहेबांनी सुद्धा या राज्यामध्ये राजकारण केले, पण कधीही गलिच्छ पद्धतीने राजकारण नाही केले। एक सुसंस्कृतपणा राजकारणामध्ये टिकून होता। कोणी कोणा व्यक्तिगत स्वरूपाच्या टीका टिप्पणी करत नव्हतं,
कुणी कोणाच्या व्यक्तिगत जीवनामध्ये हस्तक्षेप करत नव्हतं. पण या राज्यामध्ये जाणीवपूर्वक या राज्याच्या प्रमुखाकडून काही व्यक्तींना फक्त या राज्यामध्ये वातावरण दूषित करण्यासाठी त्या ठिकाणी पाठवलेलं आहे.